माता जय भवानीला नमस्कार करून मी आज शिवछत्रपती शिवाजी महाराजांची पन्हाळगडचा वेढा ही कथा सांगणार. कथेचं नाव आहे पन्हाळगडचा वेढा. इजापूरच्या दरबारामध्ये सभा भरली आणि बडी बेगम साहेबांनी सर्वांच्या समोर शिवाजी महाराजांना कोण पकडून आणतं असा विडा मांडला. कोणीही तयार नव्हतं. ही जबाबदारी सिद्दी जोहरवर टाकली. लाखोची फौज घेऊन सिद्दी जोहरला पन्हाळगडाकडे पाठवलं. शिवाजी महाराज मिरजेवरून नुकतेच पन्हाळगडावर पोहोचलेले होते. राजा शिवाजी महाराज हे पन्हाळगडावर होते आणि सिद्दी जोहरनं पन्हाळगडला वेढा टाकला. लाखोची फौज होती. अगदी पावसाळ्याचे दिवस तोंडावर आलेले होते. शिवाजी राजांना असं वाटत होतं की आकाशातून ढग पाऊस टाकायला लागतील आणि पाऊस पडल्यानंतर हे सैनिक पळून जाईल. परंतु तसं झालं नाही. सिद्दी जोहर जिद्दी होता, पक्का होता आणि विजापूरचा तो एक सरदार होता. तो राजा शिवाजीला पकडल्याशिवाय जायचं नाही असा त्यानं पणच मांडला होता. परंतु शिवाजी महाराज आज सिद्दी जोहरचा वेढा उठेल, उद्या उठेल या आशेवरती राजे गडावरच होते. गडावरल्या लोकांना गडावरून खाली यायचं होतं. पेरणीचे दिवस होते. शेती पेरायची होती. पण वरचा माणूस खाली नाही आणि खालचा माणूस वरी नाही इतका वेढा पक्का होता. काय करावं ते विचारात पडले. दिवसामागून दिवस जात होते. पावसाळ्याचा 1 महिना संपून गेला. जुलै महिना जवळ आला. परंतु गडाचा वेढा उठण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. राजा शिवाजी त्या गडावरल्या सगळ्यांची सभा घेतली. काय करावा हा विचार ठरला. पण काही सुचत नव्हतं. बाहेरून नेताजी पालकर सिद्दी जोहरच्या सैन्यावर हल्ले करत होते. परंतु त्याचाही काही उपयोग होत नव्हता. मा जिजाऊ देखील लढाईसाठी तयार झाल्या होत्या. पण नेताजी पालकरने समजूत घालून अनेक नानाविध प्रकारचे चढाई त्या सिद्दी जोहरच्या सैन्यावर केली होती. पण लाखाची फौज असल्यामुळे काही करता येत नव्हतं. लाखभर माणसं आणि त्याच्यात राजा शिवाजीचे थोडे मावळे बाहेरून काय करणार. वरी राजा शिवाजी सोबत थोडकं सैन्य होतं. जास्तीत जास्त 1000-2000चं सैन्य होतं. 2-3 हजार माणसं गडावर होते. आता काय करावं तेही समजत नव्हतं. खाण्यापिण्याचा साठाही संपत आला होता. घोड्यांचा चाराही संपत आला होता. आता राजा शिवाजी विचारात पडले होते. त्याच गडावर काय करावं याचा विचार करत असताना त्याच दिवशी गडामध्ये असणारा आणि राजाचा सेवक असणारा शिवा काशीद होता. शिवा काशीद राजाकडे आला. तो खरं तर हुबेहूब राजा शिवाजी महाराजांसारखा दिसत होता. शिवा काशीद आणि त्याची पत्नी राजा शिवाजीकडे आले आणि राजा शिवाजीच्या पायावर डोकं ठेवून काय म्हणाले, राजे तुम्ही बचले पाहिजे. तुमचा जीव वाचला. तुम्ही लाखाचे पोशिंदे. तुम्ही वाचले तर आमचे लेकरं बाळ सुखात राहतील. मी राजा शिवाजी बनून त्या सिद्दी जोहरकडे जातो आणि तुम्ही मागून असे निष्ठून विशाळगडाकडे जा. राजे शिवाजीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आपल्यासाठी जीव देणारे अनेक माणसं आहेत हे राजा शिवाजींनी बघितलं आणि शिवाकाशीला मिठी मारली. शिवाकाशी आणि राजा शिवाजी अगदी अश्रू दोघांनाही अनावर झाले. परंतु शिवाकाशी ऐकायला तयार नव्हता. शिवाकाशीनं राजा शिवाजीचे कपडे परिधान केले. महाराजांचे कपडे परिधान केल्यामुळे शिवाकाशी पहिलाच तर शिवाजी राजांसारखा दिसत होता आणि आता हुबेहूब राजा शिवाजी तो दिसू लागला. राजा शिवाजीचे त्यांनी अंगठी गाठली, तेच बूट गाठले, तशा प्रकारचा पोशाख, तशा प्रकारचा टोप सगळं काही घालून शिवाकाशी तयार झाला. क्षणभर माणसाला शिवाकाशीत कोणता आणि तो राजा शिवाजी महाराज कोणते हे मात्र ओळखू येत नव्हतं. एक दिवस ठरला.
पुनवेची रात्र होती. आकाशामध्ये ढग आलेले होते आणि त्या पुनवेच्या रात्री राजा शिवाजी गडाच्या पाठीमागून कड्यावरून उतरून निघून जाणार होते. शिवाकाशी त्या ठिकाणाहून सिद्धी जव्हारकडे जाणार होता. त्याच दिवशी, त्या आणल्या दिवशी सगळ्यांनी जिकडे तिकडे पोबाटा पसरवला की शिवाजी महाराज सिद्धी जव्हारकडे शरण जाणार आहे. सिद्धी जव्हारकडे शरण जाणार म्हटल्यानंतर सिद्धी जव्हारच्या सैन्याला आनंद झाला. सैन्य अगदी आनंदात होतं. पुणेच्या रात्रीला सगळं सैन्य जमा झालं आणि सगळ्यांनी अगदी मेजवानी सुरू केली. सगळे नाचू लागले, गाऊ लागले, आनंदात उड्या मारू लागले. कोणी मद्य पिलं होतं. सगळीकडे काही गोंधळ सुरू होता आणि त्याचाच फायदा घेऊन उद्या सकाळी शिवाजी महाराज आपल्या ताब्यामध्ये येणार. आपण या बडी बेगम साहेब इजापूरला या राजा शिवाजीला घेऊन जाणार. फार मोठं बक्षीस मिळणार. आपण सरदार होणार असं अनेक सरदार जे उपसरदार होते त्यांना वाटत होतं आणि सिद्धी जव्हार तर फारच खुशीत होता. शिवाजी राजांनी निवडक 600 मावळे घेतले. कड्याच्या पाठीमागून मध्यरात्रीला दोर सोडला. एक एक मावळा दोरावरून खाली उतरला. खाली पालखी तयार होती. राजा शिवाजी पालखीत बसले आणि पालखी वेगाने विशाळगडाकडे पळू लागली. इकडे दिवस निघला. दिवस निघाल्यानंतर आता राजा शिवाजी आपल्या ताब्यामध्ये येणार हे सगळ्यांनी ठरवलं. एक पांढरा शुभ्र ध्वज घेतला, शिवाकाशीच्या हातात दिला आणि शिवाकाशीत त्या सिद्धी जव्हारकडे निघालेले. निघताना परत एकदा शिवाजी महाराजाच्या बसण्याच्या आसनाचं शिवाकाशीनं दर्शन घेतलं. शिवाकाशी नावी होता. तोही उत्तम प्रकारचा राजा शिवाजी महाराजांचा सेवक होता आणि तो त्या ठिकाणाहून निघालेला. त्याचा चालण्याचा रुबाब अगदी शिवाजी राजांसारखाच होता. राजांसारखा रुबाबात आलेला माणूस हा शिवाजी महाराजच आहे असं लोकांना वाटू लागलं. कित्येकांनी त्यांना मुजराही केला. त्या गडाच्या मुख्य दरवाजातून शिवाकाशीत बाहेर पडलेला आहे. इकडे मध्यरात्रीलाच राजा शिवाजी गडाच्या पाठीमागून त्या दोरानं उतरून विशाळगडाकडे निघाले होते. दिवस निघता निघता पांढरवड्यावर ते येऊन पोहोचले. पांढरवड्यापासून खैबर खिंड अगदी जवळ होती. त्या खिंडीपाशी ते पोहोचणार होते. पांढरवड्यावर थोडा मुक्काम केला, सकाळची न्यारी घेतली आणि तिथून पुढे सगळेजण निघणार. इकडे दिवस निघाल्यानंतर दिवस थोडा माथ्यावर येण्या अगोदरच नेरेच्या टायमाला शिवाकाशीत सिद्धी जव्हारच्या सैन्यामध्ये पोहोचला. सिद्धी जव्हारच्या सैन्यामध्ये गेल्यानंतर सगळं सैनिक आनंदात होतं. ते गोळा झालं. परंतु शिवाजी महाराजाला ज्यानं अफजल खानाच्या वधाच्या वेळेस पाहिलं होतं तो व्यक्ती समोर आला आणि 100% त्यांनी सांगितलं की हा राजा शिवाजी नाही. सिद्धी जव्हार तर भडकला. कशावरून राजा शिवाजी नाही? हाच राजा शिवाजी आहे. आणि जो शिवाकाशीत देखील सांगत होता हो हो मीच राजा शिवाजी आहे. ही गोष्ट ऐकून मात्र तो जो अफजल खानाच्या वधाच्या वेळेस व्यक्ती होता त्यानं सांगितलं यांच्या डोक्यावरती एक तलवारीचा वार केला होता आणि त्याची खून अद्याप शिवाजी महाराजांच्या डोक्याला असायला पाहिजे. आणि खरंच तो फेटा काढला आणि टोप काढून बघितलं तर कुठेही तशी खून नव्हती. आता मात्र खात्री झाली होती की हे राजा शिवाजी नसून दुसराच कोणीतरी या नकली शिवाजी आहे असं सिद्धी जव्हारला वाटलं. सिद्धी जव्हारनं आपली तरवार काढली आणि शिवाकाशीचं डोकं उडवण्या अगोदर शिवाकाशीत बोलला, मी मेलो म्हणून काय झालं? मी राजा शिवाजी म्हणून मरतोय. मला अनेकांनी मुजरा केला, यातच माझं जीवन सार्थ झालं. आणि शिवाकाशीत त्या ठिकाणी मरून पडला. शिवाजी महाराज इकडे पांढरवड्यावर न्यारी करून पुढे निघाले होते. सिद्धी जव्हारनं आपलं सगळं सैन्य त्या विशाळगडाच्या वाटेनं लावलं होतं. अगदी जोरजोराने पळत होते. धावा, पकडा, मारा अशा गर्जना करत होते. ही वार्ता शिवाजी महाराजांच्या कानावर गेली. आता विशाळगड तर खूप लांब राहिला होता. पन्हाळगड ते विशाळगड 60-62 किलोमीटरचं अंतर आहे. इतकं दूर जाणं शक्य नव्हतं. आता 15 किलोमीटर विशाळगड राहिला होता आणि खैबर खिंडीमध्ये त्या शिवाजी महाराजांचं सैन्य येऊन पोहोचलं. बाजी प्रभू देशपांडेंनी शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजी महाराजांना प्रभू देशपांडे काय म्हणाले, राजे तुम्ही इथून विशाळगड गाठा
मी 300 मावळे घेऊन या खिंडीमध्ये थांबतो, तुम्ही विशाळगडावर जा, मी मेलो तरी चालेल, पण जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर जाऊन तोफेचा आवाज करत नाहीत तोपर्यंत मी एकाही शत्रूला ही खिंड ओलांडू देणार नाही, असं बाजी प्रभू देशपांडे म्हटले. राजा शिवाजींना मिठी मारली. डोळ्यातून राजा शिवाजीचे अश्रू आले आणि राजा शिवाजीच्या मिठीतून बाजी प्रभू देशपांडे झटपटीनं बाहेर झाले. राजे, वेळ करू नका, वेळ फार कमी आहे, गनिम जवळ येतोय, दुश्मन जवळ येतोय, तुम्ही लवकर जा आणि तोफेचा आवाज करा. राजा शिवाजींनी 300 मावळे घेऊन राजा शिवाजी विशाळगडाकडे निघालेले आहेत. विशाळगडाकडे राजा शिवाजी आपली घोडे पळवत होते. इकून दिन दिन म्हणत ते सिद्धी जव्हारचं सैन्य येत होतं आणि खिंडीपाशी येऊन पोहोचलं. जो पुढे येईन त्याचा मुर्दा पडत होता. लोक त्या 300 मावळ्यांनी दगडाचा वर्षाव केला होता. काही मावळे वरून दगडाचा वर्षाव करत होते तर खुद्द बाजी प्रभू देशपांडे खिंडीमध्ये उभा होता. खिंड अगदी अरुंद होती, त्याच्यामुळे अनेकांना पुढे जाता येत नव्हतं. 4-2 माणसे पुढे जाऊ शकत होती आणि जो पुढे येईन त्याला मात्र उडवल्याशिवाय बाजी देशपांडे राहत नव्हते. बाजी प्रभू देशपांडेची तलवार अगदी तोरेने आणि वेगाने फिरत होती. प्रत्येक सैनिकाला मार लागला होता. बाजी देशपांडे गडीभर झाला, दुसरा पहार झाला, दिवस माथ्यावर आला, पण एकाही गनिमाला, एकाही दुश्मनाला पुढे जाता येत नव्हतं. इकडे राजे शिवाजी पुढे गेले. आदिलशहाच्या दुसऱ्या फौजेनं, दुसऱ्या टोळीनं विशाळगडाला वेढा दिलेला होता. तो वेढा फोडून राजा शिवाजीला गडावर जायचं होतं, तोफ वाजवायची होती आणि बाजीचा जीव वाचवायचा होता. राजा शिवाजीचे 300 मावळे अगदी वेगानं जोमानं लढत होते आणि लढून त्यांनी विशाळगडाच्या त्या वेढा फोडून काढला आणि एकदाचे विशाळगडावर ते पोहोचले. इकडं बाजी तर रक्तबंबाळ झाला होता. तलवार लागली नाही अशी जागा राहिली नव्हती. 300च्या जागी आता 100च मावळे उरले होते. बाजी ऐकत नाही हे बघून त्या दुश्मनानं सिद्धी जव्हारनं बंदूक आणायला सांगितलं. बंदुकीचा नेम धरला. नेमबाजानं गोळी सोडली आणि ती बाजीच्या छातीत लागली. बाजी त्या गोळीच्या धक्क्यानं हेलकावले आणि मागे पडले. डोळे अगदी लागले आणि त्यांना भोळ आली, चक्कर आली आणि बाजी खाली कोसळलेले. सगळं त्यांचे 100 मावळे जमा झाले. बाजीला उठतं केलं आणि बाजीला हळूहळू जाग आल्यासारखं झालं. बाजीनं विचारलं, तोफेचा आवाज झाला. मावळ्यांच्या माना हल्ल्या, नकारार्थी माना हल्ल्या हे बघून बाजीनं पुन्हा आवेशानं बाजी उभे राहिले. बाजी तलवार फिरवू लागले. माझे राजे गडावर पोहोचले नाही आणि बाजी मरतो. पुन्हा तलवार फिरवू लागले. बाजीच्या अंगातून रक्त गळत होतं. तो भूतासारखा दिसणारा बाजी बघून सैनिक मागे पळू लागलं. सिद्धी जव्हारचं एकही पुढे येत नव्हतं. काय करावं कोणालाच कळत नव्हतं. आता दिवस माथ्यावरून झुकला होता आणि राजे शिवाजी तर इकडे विशाळगडावर पोहोचले होते. दुसरी गोळी मारली, परत ती छातीत लागली. बाजी खाली पडले. तेवढ्यात तोफेचा आवाज विशाळगडाहून झाला. बाजीच्या तो कानी आला आणि बाजी काय म्हटले, आता मी सुखाने मरतो, माझे राजे आनंदात पोहोचले, माझं जीवन सार्थकी लागलं. आणि राजा शिवाजी अगदी आनंदात विशाळगडावर पोहोचले. बाजी प्रभू ज्या खिंडीमध्ये मेले त्या खिंडीचं नाव राजा शिवाजींनी बदललं आणि पावनखिंड असं नाव ठेवलं. इथे गोष्ट संपली. जय हिंद, जय शिवराय.